नमस्कार, मी प्रशांत सोनार हिदगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपल्याकडे पाहुणे आले डॉक्टर गोपाळ कृष्ण बापूराव गावडे, हे पुण्यामधून आले आहेत। सर आपलं स्वागत। गावडे सर हे पुणे येथील सिंहगड रोडवरील प्रसिद्ध सिटी फर्टिलिटी सेंटर या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डायरेक्टर आहेत आणि IVF कन्सल्टंट म्हणून देखील कार्यरत आहेत। तसंच सिंहगड रोडवरील गुरुदत्त डायग्नोस्टिक सेंटर अँड ॲन्युअल हेल्थ चेकअप क्लिनिकचे ते डायरेक्टर म्हणून देखील कार्यभार पाहतात। डॉक्टर गोपाळ कृष्ण गावडे पुण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून सेवा देखील पुरवतात। सामाजिक बांधिलकी जपत ते सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे येथे गेल्या 8 वर्षांपासून मानद सेवा पुरवत आहेत। आजवर त्यांनी 5000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया या यशस्वीरित्या केलेल्या आहेत। दरवर्षी स्वातंत्र्यदिनी एका सैनिकाला आवश्यक असणारे बॅटल गिअर म्हणजेच असॉल्ट रायफल, बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट, नाईट विजन गॉगल्स आणि इतर सामुग्री यासाठी लागणारी जवळपास 2 लाखांची रक्कम सैन्य दलास भेट देतात आणि हेच अभियान इतरांनी चालवावं यासाठी जनजागृती देखील डॉक्टर करतात। भरघोस यशाचा आनंददायी मार्ग दाखवणारे पुस्तक स्मार्टर सेल्फिश आणि वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये आलेले अनुभवांचे अनुभूती या 2 पुस्तकांचे ते लेखक सुद्धा आहेत। त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात। आणि आज आपला महत्त्वाचा असा विषय आहे की गर्भनिरोधन कसं निवडावं आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। सर नमस्कार। नमस्कार। गर्भनिरोधनासारखा महत्त्वाचा विषय आहे, मुळात याची व्याख्या काय आहे? गर्भनिरोधनाच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। गर्भ आणि निरोधन म्हणजे गर्भ राहण्यापासून एखाद्या स्त्रीला वाचवणं म्हणजे गर्भनिरोधन। तर ॲक्च्युली पाळी आल्यापासून पाळी जाईपर्यंत निसर्ग वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे निसर्गाचा एक ऑर्केस्ट्रा चालू असतो, त्याला आम्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्केस्ट्रा म्हणतो। दर महिन्याला प्रेग्नन्सी राहावी असा निसर्गाचा प्रयत्न असतो। आणि आता जसं पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं आहे तसं आपल्याला आणि मुलांचं जगण्याचं प्रमाण जसं वाढलं आहे तसं 2 मुलं इनफ होऊन जात आहेत, 1 किंवा 2 मूल इनफ होऊन जात आहेत। त्याच्यामुळे गर्भनिरोधनाची खरी गरज भासायला लागली। आणि गर्भनिरोधन करताना नक्की काय करायला लागतं, तर त्याच्या काही स्टेप्स असतात की बीजं तयार होतात। ती बीजं त्यांची चुकामुक होऊ नये म्हणून ते एका वेळेला अवेलेबल असतात। पुरुष बीजांना गर्भाशयाच्या तोंडापासून फॅलोपियन ट्यूबच्या एंडपर्यंत जवळपास 15 सेंटीमीटरचा मार्ग पार करून जायला लागतो आणि शेवटी तयार झालेला गर्भ गर्भाशयाच्या अस्तरामध्ये मूळ धरतो। या कुठल्याही स्टेपला अडथळा आणणारी जी पद्धत आहे ती गर्भनिरोधन पद्धत म्हणून वापरली जाते। आणि त्याचं जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण डिस्कस करूच, पण गर्भनिरोधनाची गरज निर्माण होण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे पूर्वी बालमृत्यूदर जास्त होता म्हणून मुलं जास्त होऊ द्यायला लागत होती। आता बालमृत्यू दरावरती वैद्यकशास्त्राने बऱ्यापैकी चांगला कंट्रोल मिळवलेला आहे। त्या उलट पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालेलं आहे, बरोबर। तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी गर्भनिरोधन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, फॅमिलीसाठी पण आणि राष्ट्रासाठी पण। एकंदरीतच सामाजिक, आर्थिक या सगळ्या शारीरिक विकास हे तीनही जर विकास जर साधायचे असतील तर अशा पद्धतीची गरज निर्माण होते। मग याचे प्रकार कुठले कुठले असतात? गर्भनिरोधनाचे 2 मुख्य प्रकार पडतात। एक कायमस्वरूपीचं गर्भनिरोधन असतं आणि एक तात्पुरतं गर्भनिरोधन असतं। ते एकदा तुमची फॅमिली कंप्लीट झाली की तुम्हाला परत मुलं नकोच आहेत असं तुमचं फॅमिलीने ठरवलं की कायमस्वरूपी गर्भनिरोधनाचे प्रकार वापरले जातात, ज्याला आम्ही नसबंदी म्हणतो। की पुरुषांमध्ये पुरुष बीज वाहून नेणारी नलिका किंवा स्त्रीमध्ये गर्भवाहक नलिका जी असते किंवा बीजवाहक नलिका पण म्हणतात तिला, फॅलोपियन ट्यूब्स, त्याचा एक साधारण 1-1.5 सेंटीमीटरचा भाग आम्ही कट करून टाकतो, दोन्ही एंड बांधून टाकतो, जेणेकरून पुरुष बीज आणि स्त्री बीज यांना भेटण्याचा मार्ग जो आहे तो बंद होईल। त्याला आम्ही परमनंट स्टरलायझेशन म्हणतो। ती परमनंट मेथड आहे। आणि जेव्हा तुम्हाला लग्न झालं आहे, तुम्हाला आत्ता लगेच मूल नको आहे किंवा 1 मूल झालं आहे, तुम्हाला मध्ये गॅप हवा आहे, त्यासाठी जी मेथड वापरली जाते ती टेम्पररी मेथड असते। आणि तात्पुरती मेथड जी आहे त्याच्यामध्ये त्याचे आणखी 4 भाग पडतात तात्पुरत्या मेथडचे। पहिला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे गर्भनिरोधक गोळी। ही सगळ्यांना माहिती आहे, गर्भनिरोधनासाठी गोळी वापरली जाते। दुसरं जे आहे ते म्हणजे कॉपर टी। कॉपर टी म्हणजे गर्भाशयामध्ये बसवली जाणारी तांबी। हा एक दुसरा महत्त्वाचा गर्भनिरोधनाचा प्रकार आहे।
तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे निरोध, म्हणजेच त्यालाच कॉन्डोम म्हटलं जातं. निरोध आणि चौथा महत्त्वाचा प्रकार आहे ती म्हणजे नैसर्गिक मेथड. त्याला आम्ही नैसर्गिक मेथड म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रीबीज बाहेर पडतं त्या काळात रिलेशन ठेवायचे नाही, किंवा त्या काळामध्ये तुम्ही काहीतरी बॅरियर मेथड निरोध वगैरे वापरायचा, त्याला नैसर्गिक मेथड म्हणतात. कॉपर टी आणि गोळी हे सर्रास वापरले जाणारे 2 चांगले गर्भनिरोधनं आहेत. आणि निरोध हे सुद्धा चांगलं गर्भनिरोधन आहे, फक्त ते रेग्युलरली वापरलं गेलं पाहिजे. असे गर्भनिरोधनाचे प्रकार पडतात. आता गोळी काय करते? गोळी स्त्रीबीज तयार व्हायची प्रक्रिया थांबवते. कॉपर टी काय करते? तो गर्भ येतो, तो गर्भाला मूळ धरू देत नाही गर्भाशयाच्या अस्तरामध्ये. कॉन्डोम्स किंवा निरोध काय करतो तर स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांना भेटण्याची जी काही सोय केलेली असते निसर्गाने त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतो. आणि नैसर्गिक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न असा करतो की ज्या वेळेला स्त्रीबीज बाहेर पडणार आहे त्यावेळेला पुरुषबीज तिथे हजर नको आहेत. आणि अशा प्रकारे आपण तात्पुरतं गर्भनिरोधन साध्य करू शकतो. तर यापैकी कुठलं गर्भनिरोधन निवडायचा हा मोठा प्रश्न आहे. तर आम्ही काय म्हणतो की कॉन्ट्रासेप्शन असं एक आयडियल कॉन्ट्रासेप्शन असायला हवं होतं म्हणजे नाही असं कुठलं असायला हवं होतं. आयडियल कॉन्ट्रासेप्शनचे काही कॅरेक्टर्स असतात. इट शुड बी रिलायबल, म्हणजे ते 100% सक्सेसफुल असलं पाहिजे. वापरलं तर परत प्रेग्नन्सी राहिली नाही पाहिजे. ॲट द सेम टाईम इट शुड बी रिव्हर्सिबल, म्हणजे बंद केलं की पूर्ण फर्टिलिटी रिव्हर्स झाली पाहिजे, लगेच प्रेग्नन्सी तिची जी काही आधीची वापरायच्या आधीची जी फर्टिलिटी होती तितकी परत आली पाहिजे. ते अवेलेबल पाहिजे. लोकली जर अवेलेबलच नसेल तर त्याचा कितीही चांगलं असलं तर उपयोग नाही आहे. ॲक्सेप्टेबल पाहिजे त्या फॅमिलीला, त्या स्त्रीला ते ॲक्सेप्टेबल पाहिजे. ते स्वस्त पाहिजे, चीप पाहिजे, नंतर वापरायला सोपं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सुरक्षित हवं आहे. आता हे सगळे आयडियल पॅरामीटर्स फुलफिल करणारं एकही कॉन्ट्रासेप्शन अस्तित्वात नाही आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला कुठलं चांगलं आहे त्या पर्टिक्युलर केसमध्ये ते पाहून जर वापरलं तर टेम्पररी कॉन्ट्रासेप्शन हे बऱ्यापैकी चांगलं. हा प्रकार एक औषध उपचारासारखा आहे, म्हणजे टूल्स असतील किंवा काही असेल तर हे आपल्याला सूट होतं की नाही? कारण बऱ्याच वेळा जसं आपण औषध म्हणतो की ॲलर्जी होते, हे होत, तर ह्याच्यात काही असं असतं का? हो, अगदी. ॲक्च्युली आता गर्भनिरोधनाबद्दल खूप साऱ्या सुरस कथा पसरलेल्या आहेत. हे तुम्हाला ऐकायला मिळालेलं असेल की कॉपर टी बसवलं की खूप त्रास होतो, किंवा गोळी घेतली की परत मुलंच होत नाहीत वगैरे. ह्या सगळ्या सुरस कथा आहेत. पसरण्याचे कारणं आहेत त्याच्या मागची, पण आम्ही त्याला 5% इफेक्ट म्हणतो. की गर्भनिरोधन कुठलंही वापरायला घेतलं तुम्ही की 95% अपेक्षित त्याचे रिझल्ट मिळतात आणि 5% अनपेक्षित साईड इफेक्ट्स होतात. 5% केसेसमध्येच होतात, फार नाही आहे ते प्रमाण. पण आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या अपेक्षित गोष्टी आहेत की गर्भनिरोधन वापरलं त्याने काहीही त्रास झाला नाही, गर्भनिरोधन जोपर्यंत वापरत होतो तोपर्यंत प्रेग्नन्सीही नाही राहिली, आणि गर्भनिरोधन वापरून बंद केल्यानंतर परत प्रेग्नन्सी राहिली, रिव्हर्सिबिलिटी आली फर्टिलिटीची, हे अपेक्षित आहे. याचा कोणी गवगवा करत नाही. प्रॉब्लेम असा आहे ज्या 5% लोकांना त्रास होतो ते हे गर्भनिरोधनाकडून अनपेक्षित आहे, आणि मग मात्र ते अनपेक्षित धक्का जो बसतो तो ब्रेनमध्ये रजिस्टर्ड होतो, त्याच्याबद्दल चर्चा होते, निगेटिव्ह गोष्टींची चर्चा होते. आता तुम्ही मीडियातले लोक, तुम्हाला चांगलं माहिती आहे, निगेटिव्ह गोष्टींना जास्त चवीने चघळल्या जातात, आणि सगळ्या गावभर ती बाई सांगत सुटते की बापरे की कॉपर टी बसवली खूप त्रास झाला, गोळी घेतली खूप त्रास झाला. ॲक्च्युली हे 5% मधले लोक असतात, ते निगेटिव्ह पब्लिसिटी करतात त्याची, आणि त्याला जबाबदार पण खरं आमचे डॉक्टर हेच आहेत. कारण असं आहे की कुणामध्ये कुठलं गर्भनिरोधन द्यायचं नाही हे डॉक्टरांना माहीत पाहिजे, अन्यथा ते 5% मध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. जर ते व्यवस्थित ज्याला जे सूट होईल असं जर गर्भनिरोधन तुम्ही चूज केलं तर हा प्रकार होत नाही, आणि हा प्रकार जर झाला नाही तर ती बाई त्या 5% मध्ये येणार नाही, त्या 95% मध्ये येईल, जेणेकरून तिला त्रासही होणार नाही गर्भनिरोधनाचा कुठला, तिला गर्भनिरोधन व्यवस्थित मिळेलही, आणि गर्भनिरोधन बंद केल्यावरती तिला तिची प्रेग्नन्सी पण राहील. पण याच्यामध्ये डॉक्टरांनी मात्र काळजीपूर्वक गर्भनिरोधन चूज करायला तिला मदत केली पाहिजे. आता काही त्यातले जे महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे की पाळीचा त्रास ज्या स्त्रियांना होतो, ज्या स्त्रियांना पाळीचा त्रास होतो त्या स्त्रियांना आपण कॉपर टी ॲडवाईस करत नाही. त्या स्त्रियांना शक्यतो
गोळी द्यावी, कारण गोळीमुळे पाळीचे त्रास हे कमी होतात. ज्या स्त्रियांना मेडिकल कंडिशन्स आहेत, म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, एक्स्ट्रीम ओबेसिटी आहे, किंवा त्या स्त्रीला हार्टचा काही प्रॉब्लेम आहे, मायग्रेन होतोय, सिव्हिअर मायग्रेन विथॉर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डीप व्हेनस थ्रॉम्बोसिस, पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा शरीरात कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याची हिस्ट्री आहे किंवा फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा आहे, अशा स्त्रियांना गोळी देऊ नये. म्हणजे गोळीचे हे 5% येण्याचे चान्सेस, किंवा हीच लोक 5% येतात. नंतर ह्या दोन्ही गोष्टी काही लोकांमध्ये असतात की पाळीचे पण त्रास आहेत, मेडिकल कंडिशन्स पण आहेत, मग त्यांना कॉन्डोम्स दिले जावेत किंवा त्यांना निरोध वापरण्यासाठी दिला जावा. आणि जर दोन्हीपैकी एकही नसेल, सगळंच व्यवस्थित आहे त्या पेशंटमध्ये, तर मग विचार करायला लागतो की तिला आधी काही मूलबाळ आहे का. जर तिला आधी काही मूलबाळ नसेल तर त्या स्त्रीला आपण शक्यतो गर्भनिरोधक गोळी ॲडवाईस करतो. आणि जर तिला काही मूलबाळ असेल तर कॉपर्टीसारखं चांगलं कॉन्ट्रासेप्शन नाही, प्रोव्हायडेड तिला पाळीचा काही त्रास नको आहे. ज्या स्त्रियांमध्ये पाळीमध्ये जास्त ब्लिडिंग होणं किंवा पाळीत जास्त पेन होणं किंवा पाळी इरेग्युलर असणं, ज्या स्त्रियांमध्ये होतं त्या स्त्रियांमध्येच कॉपर्टीचा त्रास होतो, म्हणजे त्या 5% येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ह्या स्त्रिया मग पुढे त्यांना झालेला त्रास सांगणार आहेत सगळ्यांना, आणि मग ते कॉन्ट्रासेप्शन, जे चांगलं कॉन्ट्रासेप्शन आहे ते बदनाम होत जातं. तसं होऊ द्यायचं नसेल तर यू हॅव टू चूज युअर पेशंट करेक्टली, किंवा त्या पेशंटला कॉन्ट्रासेप्शन चूज करण्यासाठी तुम्ही प्रॉपरली गाईड केलं गेलं पाहिजे, डॉक्टरांकडून गाईड केलं गेलं पाहिजे. असं जर झालं तर युजली प्रॉब्लेम येत पण नाही. तुम्ही म्हणताय की गर्भनिरोधनाच्या या संदर्भातले सगळे उपचार हे डॉक्टरांनी किंवा डॉक्टरांनी द्यावे, पण मूळ अशा विषयाच्या संदर्भात डॉक्टरांचे सल्लेच घेतले जात नाहीत. प्रॉब्लेम तो त्याचा आहे. काय विपरीत परिणाम होऊ शकतो? आता सल्ले जर तुम्ही घेतले नाही, परस्पर जर तुम्ही औषधं घ्यायला लागलात, म्हणजे कॉपर्टीला तर डॉक्टरांकडेच जायला लागतं बसवायला, पण गर्भनिरोधक गोळी ओव्हर द काउंटर अवेलेबल आहे, नंतर कॉन्डोम्स ओव्हर द काउंटर अवेलेबल आहेत. सुदैवाने कॉन्डोमचा तसं काही मेडिकल कंडिशन असो किंवा काही असो तसा काही प्रॉब्लेम येत नाही. कॉन्डोमचा फक्त फेल्युअर रेट जास्त आहे. फेल्युअर रेट जवळपास 1600 वुमन इयर्स एवढा फेल्युअर रेट आहे. 1600 वुमन इयर्स म्हणजे वर्षभर जर कॉन्डोम वापरला 100 स्त्रियांनी, तर त्या केसमध्ये 16 स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहते, त्या कपलमध्ये 16 कपलमध्ये प्रेग्नन्सी राहते. हाच फेल्युअर रेट कॉपर्टी आणि गोळ्यांच्या बाबतीत 0.5% 100 वुमन इयरपेक्षा कमी आहे. म्हणजे ते खूपच चांगलं कॉन्ट्रासेप्शन आहे. पण डॉक्टरी सल्ल्याशिवाय जर तुम्ही गर्भनिरोधक गोळी घेतली आणि जर तुम्ही काही मेडिकल कंडिशन असेल तर त्याचा त्रास होणार आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी डॉक्टरी सल्ल्याने ते घ्या, काही एवढं अवघड नाही. डॉक्टर्स अवेलेबल आहेत, तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन जर तुम्ही सल्ला घेतला तर त्याचे निश्चितच दुष्परिणाम होणार नाही. तुम्हाला जर 5% जे यायचं नसेल साईड इफेक्ट होणाऱ्या, तर शक्यतो तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा. अगदीच कॉन्डोम्स वगैरे वापरायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज नाही आहे. गर्भनिरोधनाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये प्रत्येक याच्यात कशी कशी काळजी घेतली जाणं आवश्यक आहे? आता गर्भनिरोधनाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गर्भनिरोधन चूज करायच्या आधीच तुम्ही कुठल्याही सुरस कथेवरती विश्वास ठेवू नका. आणि ह्या सुरस कथा ज्या पसरलेल्या आहेत, ह्या निगेटिव्ह गोष्टी चघळल्या जातात, त्यातून पसरलेल्या आहेत. फक्त 5% लोकांमध्ये 100तल्या 95% स्त्रियांना गर्भनिरोधनाचा कसलाही त्रास होत नाही. 5% स्त्रियांमध्ये मायनर सिम्पटम्स येतात. अगदी सिव्हिअर सिम्पटम गर्भनिरोधनाच्या आलेल्या स्त्रिया तर अगदीच कमी असतात. तर ते 5% ज्या स्त्रियांमध्ये आणि तो 5% इफेक्ट जो तुम्हाला आहे तो टाळायचा असेल तर मात्र काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, सुरस कथांवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही सरळ डॉक्टरांना जाऊन विचारा, कारण त्यातले तज्ज्ञ लोक ते आहेत. एकदा एखादी कॉपर्टी बसवली किंवा एकदा एखाद्या बाईने गोळ्या खाल्ल्या, त्याच्यात एका अनुभवावरून आपण त्या कॉन्ट्रासेप्शनची चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरवू शकत नाही. त्यासाठी रँडमाइज कंट्रोल ट्रायल झालेले असतात आणि त्याचे रिझल्ट डॉक्टरांना माहीत असतात. डॉक्टर कॅन गाईड यू प्रॉपरली. हा पहिला महत्त्वाचा भाग. बोला. बोला. हां. नंतर शक्यतो निरोध सोडला तर बाकी सगळे कॉन्ट्रासेप्शन हे डॉक्टरी सल्ल्याने निवडावेत. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे साईड इफेक्टमध्ये तुम्हाला काही त्रास होणार नाही. बरं, समजा काही त्रास झालाच, म्हणजे समजा तुम्ही कॉन्ट्रासेप्शन वापरायला सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी ताप यायला लागला किंवा दुसऱ्या दिवशी काही डोकं दुखायला लागलं, बाकी काही त्रास व्हायला लागला, तर लगेच त्याचं खापर त्या कॉन्ट्रासेप्शनवरती, गर्भनिरोधनावरती फोडायचं नाही.
आपल्याला दोन्हींमध्ये काही कोरिलेशन आहे का हेही माहीत नसतं. तर पहिलं काय करायचं की ते तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा की हा असा त्रास मला व्हायला लागला आहे, हे निरोधनामुळे होतं आहे का आणखी दुसऱ्या काही कारणांमुळे होतं आहे, हे आधी माहीत करून घ्या. आणि कुठलंही गर्भनिरोधन 100% फुलप्रूफ नाही आहे. तर जर समजा पाळी चुकलीच तर मात्र युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून डॉक्टरांना जाऊन भेटा. हे जनरल काळजी घ्यायची गर्भनिरोधनाच्या बाबतीतली मी सांगितलं. आता स्पेसिफिक काळजी पण आहेत. सर, आपण स्पेसिफिक काळजी काय घ्यावी या विषयावर आपण बोलूयाच. तत्पूर्वी या कार्यक्रमामध्ये एक ब्रेक घेऊयात आणि याविषयी अधिक सविस्तर ब्रेक नंतर बोलूयात. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर गोपालकृष्ण बापूराव गावडे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत गर्भनिरोधन कसं निवडावं या विषयावर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतात की सविस्तर काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे, तर त्याबद्दल जनरल आपण त्याच्याबद्दलची काळजी कशी घ्यावी सांगितलं होतं. आता स्पेसिफिक काही गोष्टी आहेत त्या करायला लागतात. तसं गर्भनिरोधक गोळी जर चूज केली तुम्ही तर गोळीचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गर्भनिरोधक गोळी ही रोज घ्यायला लागते आणि तिचा वेळही चुकून चालत नाही. गोळी रोज घ्यायला लागते आणि सकाळची संध्याकाळी खाल्ली, संध्याकाळची सकाळी दुपारी खाल्ली असं चालत नाही, त्याच वेळेला घ्यायला लागते. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गोळी चुकवायची नाही. आणि अगदीच जर इमर्जन्सीमध्ये तुमची गोळी एखादी चुकली तर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ती आठवेल किंवा ज्या वेळेला ती आठवेल गोळी ती त्यावेळेला खायची आणि त्या दुसऱ्या दिवशीची ती आहे त्यावेळेला तीही खायला लागते. म्हणजे डबल डोस त्या दिवशीचा चुकलेली गोळी पण खायला लागते त्या आदल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची गोळी खायला लागते. सलग 2 गोळ्या चुकल्या तर मग मात्र डॉक्टरांना जाऊन भेटायला लागतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट गोळ्यांच्या बाबतीतली आहे की 2 पाकिटांमधला जो आपण 7 दिवसाचा गॅप देतो, 21 दिवसांचे टॅबलेट्सचं पॅकेट असतं, त्या पॅकेट्समध्ये 7 दिवसाचा गॅप देतो आपण. हा गॅप 7 दिवसापेक्षा जास्त द्यायचा नाही. या 7 दिवसामध्ये पाळी सुरू होते, संपायची वाट पाहायची नाही. ज्या दिवशी 7वा दिवस संपेल आणि 8वा दिवस सुरू होईल त्या दिवशी तुम्हाला पुढचं पॅकेट सुरू करायचं असतं. अन्यथा एक दिवस जरी तुम्ही उशीर केला तर त्याचा फेल्युअर रेट जो आहे तो 0.5% वरून 2.5% वर जातो. तर हे गोळीच्या बाबतीतलं आहे. आणि गोळीचा कसलाही त्रास तुम्हाला वाटला तर डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टर दे आर फ्री टू कन्सल्ट यू. आणि काही प्रॉब्लेम असतील तर ते डॉक्टरी सल्ल्याने सॉल्व्ह करा, काहीतरी समज करून घेऊ नका. आधी कॉपर्टीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे प्रत्येक पाळी झाल्यानंतर एकदा तुम्हाला बोटाने धागा लागतोय का चेक करायला लागतो. तो धागा तिथे असेल तर तुम्ही प्रोटेक्टेड आहात त्या सायकलमध्ये सुद्धा. आणि असं दर महिन्याला करायला लागतं. आणि कॉपर्टीमध्ये दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, समजा चुकून जर पाळीमध्ये जास्त रक्तस्राव बसवल्यावरती काही 3 महिन्यात सुरुवातीला हे होतं, रक्तस्राव व्हायला लागला किंवा तुम्हाला पेन व्हायला लागलं तर तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा. ते डॉक्टरांनी साध्या उपचारांनी ते पेन आणि ब्लिडिंग कमी होऊ शकतं आणि काही 2-3 महिन्यात कॉपर्टी सूट होऊन जाते. धागा लागला नाही तुम्हाला हाताला तरी तुम्हाला जाऊन डॉक्टरांना भेटायला लागतं. तिसरा जो कॉन्ट्रासेप्शन आपलं जे आहे ते निरोधचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते प्रत्येक वेळेला वापरलंच गेलं पाहिजे. म्हणजे असं चालत नाही आपल्याला की निरोध तुम्ही चूज केलं आहे आणि कधी वापरलं आहे कधी नाही वापरलं आहे. फेल्युअर रेट आधीच 1600 वुमन इयर आहे, तो आणखी जास्त होतो. मग नैसर्गिक पद्धत जी आहे तिचा फेल्युअर रेट सगळ्यात जास्त आहे, जवळपास 30%. त्याच्यामध्ये काय केलं जातं की पाळीच्या 14व्या दिवशी साधारणतः ओव्ह्युलेशन होतं असं आपण गृहीत धरतो. पण हे फक्त ज्यांची पाळी नियमित आहे त्यांच्यामध्येच होतं. ज्यांची पाळी नियमित नाही त्यांनी नैसर्गिक मेथडचा विचारही करू नका. ज्यांची पाळी नियमित आहे आणि 14व्या दिवशी ज्यांचं ओव्ह्युलेशन साधारणतः होत असावं त्याच्या 4 दिवस अलीकडे आणि 4 दिवस पलीकडे रिलेशन्स ठेवायचे नसतात. कारण पुरुष बीज साधारणतः 2 ते 3 दिवस स्त्री जननेंद्रियामध्ये जिवंत राहतं आणि स्त्री बीज 24 तास जिवंत राहतं. म्हणून 4 दिवस अलीकडे आणि 4 दिवस पलीकडे संबंध ठेवायचा नाही किंवा त्या काळामध्ये निरोध वापरायचा. अशा दोन्हीपैकी. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हटलं होतं सुरस कथा किंवा गैरसमज याबद्दल. आपल्याकडे वेळ थोडी राहिली आहे, पण तरी एक सांगा की गोळ्यांच्या संदर्भात किंवा कॉपर्टीच्या संदर्भात प्रश्न असतात. म्हणजे आता गोळ्या घेतल्या म्हणजे आता मी कधीच आई होऊ शकणार नाही की काय, असं काही लोकांचं असतं. तर त्याबद्दल काय? ॲक्च्युली हा गैरसमज आहे. आम्ही असं सांगतो स्पष्टपणे ठामपणे सांगतो, मी परत एकदा सांगतो इथे
की गर्भनिरोधक गोळ्यांमुळे फर्टिलिटीवरती, कायमस्वरूपीच्या फर्टिलिटीवरती जर काही परिणाम होत असेल तर तो आहे की ती स्त्रीची फर्टिलिटी सुधारते. कारण गर्भनिरोधक गोळ्या ज्या युजली पाळी ज्यांची अनियमित आहे, ज्यांच्या पाळीत खूप ब्लिडिंग होतं, खूप पेन होतं, अशा लोकांना दिल्या जातात. युजली त्याला अंडरलाईंग PCOD आणि इंडोमेट्रियोसिस असे 2 आजार असतात. हे दोन्ही प्रेग्नन्सी राहण्यामधले अडथळे आहेत आणि हे प्रोग्रेसिव्ह आजार आहेत. जोपर्यंत तुम्ही गर्भनिरोधन घेताय तोपर्यंत तुम्ही ह्या आजारांवरती चेक ठेवता, नियंत्रण ठेवता. ते आजार प्रोग्रेस होत नाहीत आणि ज्यावेळेला गर्भनिरोधन बंद करता तेव्हा तुमची फर्टिलिटी आधी जेवढी तुमची फर्टिलिटी होती तेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त. कित्येक वेळेला गोळ्या बंद केल्या त्याच महिन्यात जर प्रेग्नन्सी राहिली तर जुळे वगैरे पण राहतात, असंही पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे स्त्रीबीज तयार व्हायच्या प्रक्रियेत तात्पुरतं सप्रेशन असतं. गर्भनिरोधक गोळीने फर्टिलिटी सुधारते, फर्टिलिटी कधीही कमी होत नाही. त्यामुळे परत मला मुलं होणारच नाही हा अगदीच म्हणजे विरुद्ध असलेला समज आहे, गैरसमज पण नाही, विरुद्ध समज आहे. आणि कॉपर्टीच्या बाबतीमध्ये पाळीचा त्रास हा सगळ्यांना होत नाही, थोड्या लोकांना होतो. प्रॉपर चूज करून जर तुम्ही दिलेला असेल तर कॉपर्टीचाही काही त्रास होत नाही. त्यामुळे हे गैरसमज जे आहेत ते आणि पसरवू नका. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला काही त्रास झाला तर चुकीची केस, चुकीच्या कॉन्ट्रासेप्शन चूज केलेलं असू शकतं. निगेटिव्ह गोष्टी बोलायची आवश्यकता नाही आहे. डॉक्टर गोपालकृष्ण गावडे यांनी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या अशा गर्भनिरोधनाच्या विषयी खूप माहिती सांगितलेली आणि त्याचा शास्त्रशुद्ध विचार देखील करणं किती गरजेचं आहे याबद्दल त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. गोपालकृष्ण सर, आपण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. इथगुजमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे